आमची ज्या मागण्या होत्या सगळ्यात महत्त्वाच्या कांद्याची निर्यात बंदीचा विषय होता। निर्यात बंदीच्या बाबत सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता सध्याच्या परिस्थितीत निर्यात बंदी उठली। आमचं म्हणणं की परमनंट कायदा झाला पाहिजे, परमनंट कायदा झाला पाहिजे। त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी आता आम्हाला काही वेळ द्या, आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून निर्यात बंदी हा केंद्राचा विषय, राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही केंद्राकडे मांडण्याचा त्या ठिकाणी मांडणी करू आणि ती मांडणी केल्यानंतर मी सुद्धा त्याला एक जोड म्हणून मी जे महाराष्ट्रातील सगळे खासदार आहे 48 खासदार, शेवट शेतकऱ्यांसाठी कुठला पक्ष नसतो, कुठली पार्टी नसती, आम्ही सुद्धा एकत्रित येऊन कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत एक परमनंटली काही सोल्युशन करता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न करू। त्या बाबतीत त्यांनी सांगितलं की मला काही वेळ द्या, मी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रात पुटअप करण्याचा प्रयत्न करू। हा झाला कांद्या निर्यात बंदीचा विषय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। दुसरा विषय दूध दरवाढीच्या बाबत, दूध दरवाढीच्या बाबत सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे, उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे। त्यांनी काय सांगितलं की दुधाच्या बाबतीत आपण एक कायदा करतोय, पण ते कायदा करण्यासाठी मला काही वेळ द्या, काही कायदा करण्यासाठी मला वेळ द्या। दुसरं त्यांना मी सांगितलं की तुम्ही जे 5 रुपये अनुदान देताय, अनुदान न देता डायरेक्ट दुधाला बाजारभाव वाढवून द्या। आमची मागणी 40 रुपये, कमीत कमी 40 रुपये दिले पाहिजे। तुम्ही जे अनुदान वेगळ्या मार्गाने देता त्या अनुदान हे चुकीच्या पद्धतीने होतं, कागदपत्र गोळा करायला लावणं ही जी पिळवणूक होती आणि प्रत्यक्षरित्या लोकांना त्याचा फायदा होत नाही, तर ते अनुदान बंद होऊन डायरेक्ट दुधामध्ये त्याची वाढ झाली पाहिजे पगारात, ही एक त्या ठिकाणी मागणी आम्ही केली। त्यांनी सांगितलं की मला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता अधिवेशनाचा पिरियड आहे, अधिवेशनामध्ये मला घोषणा करता येणार नाही, घोषणा केल्यानंतर तो सुद्धा एक कायद्याचा भंग होतो। त्यामुळं मी ह्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये यामध्ये दुरुस्त करण्याचा त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला, दुरुस्ती केली जाईल। तोपर्यंत जे 5 रुपये जे अनुदान आहे त्या अनुदानाच्या ज्या अटी होत्या, ज्या शर्ती होत्या त्या सगळ्या शिथिल केल्या जाईल, हा एक त्या ठिकाणी शब्द दिला। म्हणजे आपण मुदतवाढ घेतली, आपण त्यांच्याकडून मुदत घेतली, पण जर त्या मुदतीत झालं नाही काही तर आम्ही आमचं आंदोलन फक्त स्थगित केलं आहे, थांबवलं नाही। आमचं 100% समाधान कधी होईल, ज्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या खिशात पैसे जातील त्यावेळेस आमचं समाधान होईल। आज फक्त आम्ही आश्वासन, काही गोष्टी आम्हाला पण कायदेशीर काही गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आम्ही त्या गोष्टीला आज त्यांच्यावर विश्वास ठेवून थांबलेलो आहे। किती दिवसांची मुदत दिली हां, किती दिवसांचा कालावधी दिला? कालावधी एक 15 दिवसाचा कालावधी, बरोबर ना कारले साहेब? 15 ते 1 महिन्यापूर्वी का आम्ही दिलेलं आहे। पण या कालावधीमध्ये जर कुठलीच जर कागदपत्राची पुटअप झाली नाही, त्यावर कुठलाच जर निर्णय झालेला नाही तर आम्ही 15 दिवसांनी परत आंदोलन करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।